आज आपण आणखीन एक वसईची पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे पोंबूर रेसिपी। पोंबूर रेसिपी पाहण्या अगोदर ही पहा, हे मी गेल्या वर्षी मुंड्यातले आंबे कसे भरायचे ती रेसिपी दाखवलेली। वर्षभर आपल्याला कैरी खावीशी वाटते, त्यामुळे आपल्याला मुंड्यात आंबे टाकावेसे वाटतात। पण मुंड्यात आंबे टाकल्यानंतर त्याच्यावरती काळी साय येते, ते खराब होतात। त्यावरती काळी साय येऊ नये आणि वर्षभर काय आपल्याला 2-3 वर्ष हे मुंड्यातले आंबे वापरता येतील। मुंड्यातला आंबा व्हेज नॉनव्हेज कोणत्याही डिश बरोबर खूप अप्रतिम लागतो। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मुंड्यातल्या आंब्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्की पहा आणि त्याप्रमाणे हे मुंड्यातले आंबे भरा। नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत। अंगणामध्ये ही आंब्याचं झाड आहे, तर त्याला छान मस्त अशा छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आहेत। तर पोंबूर बनविण्यासाठी आपल्याला छोट्या कैरीची गरज आहे। छोटी कैरी म्हणजे त्या कैरीमध्ये कोय असते, बाठा नसतो। तर या छोट्या कैऱ्या आपण आता काढून घेतलेल्या आहेत। तर ह्या 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। लोणच्याची रेसिपी किंवा आमरस कसा साठवून ठेवायची ती रेसिपी, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आमच्या वसईच्या काही रेसिपीज अगदी विस्मृतीत गेलेल्या आहेत, आताच्या नवीन पिढीला माहिती नाहीत। तर त्यासाठी मी हा पारंपरिक आणि जुन्या रेसिपी आमच्या वसई किचन यूट्यूब चॅनलद्वारे दाखवण्याचा मी प्रयत्न करते। तुम्ही जरूर बनवून पहा आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा। ह्या कैऱ्या आपण आता धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत। तर आता ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या आपण कट करून घेणार आहोत। देठाचा भाग पहिला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असे चिरा करून घ्यायचे आहेत। तुम्ही 4 चिरा करू शकता किंवा 8 सुद्धा करू शकता। तर ही जी कोय असते ती सुद्धा त्यामध्ये ठेवायची आहे, ती सुद्धा खूप चविष्ट लागते। ह्यामध्ये एक मोठी कैरी आहे, ती तुम्हाला आता मी प्रथम कट करून दाखवते। तर हे पहा, ही कोवळी नाही आहे, म्हणजे याला बाठा झाला आहे। तर ही कैरी पोंबूरसाठी नाही घ्यायची, ह्या छोट्या कैऱ्या घ्यायच्या। अगदी छोट्या असतील तर तुम्ही 4 तुकडे करा, ही मोठी कैरी असेल तर तुम्ही 8 किंवा त्यापेक्षा जास्त तुकडे करू शकता। अशा ह्या पारंपरिक रेसिपीज ह्याची चव तोंडावर रेंगाळते, पण कधीकधी ते विसरून गेलेलो असतो की ती कशी बनवायची काय। तर त्यासाठी ह्या यूट्यूब चॅनल वसई किचनच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला कोणतीही पारंपरिक रेसिपी पाहायची असेल तर नक्की वसई किचनला व्हिजिट करा। ही पोंबूर रेसिपी अगदी 2 मिनिटात तयार होणारी आहे। आपण कैऱ्या चिरून घेतलेल्या आहेत, मीठ आणि एक काचेची बरणी आणि साधं पाणी। तर इथे मी काचेची बरणी स्वच्छ पुसून उन्हामध्ये सुकून घेतलेली आहे। त्यामध्ये हे साधं पाणी प्लेन वॉटर मी घालत आहे, गरजेप्रमाणे घालायचं आहे पाणी। आणि त्यामध्ये आता मीठ घालायचं आहे। तर इथे मी कैऱ्या थोड्या आहेत तर त्यासाठी 3 टेबलस्पून 3 चमचे भरून मीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपण ढवळून घेऊया। आता हे मीठ टाकलेले पाण्याची आपण चव घ्यायची आहे, थोडंसं खारटच लागलं पाहिजे, त्या प्रमाणात मीठ घालायचं आहे पाण्यामध्ये। मुंड्यातला आंबा आणि पोंबूर ह्यामध्ये काय फरक, तर मुंड्यातल्या आंब्यामध्ये अगदी तयार होतो, तो बाठा असतो, आणि पोंबूर आपण कोवळी कैरी घेतो आणि ती जास्त दिवस टिकत नाही। मुंड्यातला आंबा 2-3 वर्ष तो टिकतो। तर इथे हे खाराचं पाणी आपण केलेलं आहे, त्यामध्ये हे सगळे कैरीचे कापलेली आहे ते आपण घालूया आणि मिक्स करून घेऊया। जेवढी मावेल तेवढी आपण ती घालणार आहोत। त्या पोंबूरचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही डाळ भाताबरोबर, भाजीबरोबर, इवन नॉनव्हेज चिकन मटन ह्याबरोबर सुद्धा ही खूप टेस्टी लागते। आणि आता बरणीमध्ये आपण हे कैरी चिरून घातलेले आहेत, तर 1 दिवस फक्त झाकण देऊन ठेवायचे आहे आणि उद्याला ही कैरी म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच ही पोंबूर आपल्याला खाण्यासाठी तयार असते। तर आता दुसरा दिवस आलेला आहे आणि छान मस्त आपली पोंबूर रेसिपी तयार झालेली आहे, अगदी टेस्टी। सुटलं ना तोंडाला पाणी। तर हा पोंबूर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचा असेल तर ही पोंबूरची बरणी जी आहे ती तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा। तर फ्रीजमध्ये ठेवल्यावर आणखीन टेस्टी लागते, एकदम अशी कडक क्रंची लागते, तर खूप टेस्ट येते। तर नक्की तुम्ही ही पोंबूरची रेसिपी घरी बनवून पहा आणि तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। त्याचप्रमाणे तुम्हाला मुंड्यातले आंबे भरायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक दिलेली आहे, नक्की तुम्ही ते मुंड्यातले आंबे आमच्या रेसिपीप्रमाणे बनवून पहा।
वसई किचनच्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही आजच जॉईन व्हा, म्हणजे तुमच्याकडून रेसिपी मिस होणार नाही. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.